त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा कमी कट ऑफ आणि कमी फी स्ट्रक्चर असणाऱ्या कॉलेजेसचे रजिस्ट्रेशन MBBS कॉलेजेस, BDS, BMS, BHMS या कॉलेजचे रजिस्ट्रेशन सध्या सुरू झालेले आहेत. प्रश्न असा की सर अजून नीट एक्झाम सुद्धा झाली नाही आणि रजिस्ट्रेशन नेमके कोणते सुरू झाले. तर मित्रांनो, केरळ हे असं एक स्टेट आहे की दरवर्षी यांचे रजिस्ट्रेशन हे नीट एक्झामच्या अगोदर, नीट रिझल्टच्या अगोदर सुद्धा सुरू होतात आणि नंतर फक्त आपल्याला यांच्या काउन्सिलिंगचा एक फॉर्म भरावा लागतो. पण तो फॉर्म फक्त तेच विद्यार्थी भरू शकतात की ज्यांनी सध्या फॉर्म भरलेला आहे. तर त्यामुळं 17 एप्रिल ही लास्ट डेट आहे यावर्षीची. बघा आता यामध्ये नेमकं काय काय येतं तर ते बघा. MBBS जर करायचं असेल 6 ते 8 लाख पर इयर प्रमाणे जर फीज भरायची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही हा फॉर्म भरून ठेवायला पाहिजे, कारण या स्टेटमध्ये थोडा कट ऑफ महाराष्ट्रापेक्षा कमी येतो आणि MBBS जर मिळत असेल 6 ते 8 लाख पर इयरमध्ये तर बरेच विद्यार्थी, बरेच पॅरेंट्स तयार होतात. तर त्यामुळे हा एक छोटासा व्हिडिओ बघा. आपण काय करूया तर जी केरळची वेबसाईट आहे तर त्यामध्ये UG ॲडमिशनमध्ये ही एक टॅब आलेली दिसते KEAM 2024. तर यावर आपण क्लिक करूया. ज्यावेळेस आपण यावर क्लिक करणार, हे एक नवीन आलेली टॅब आहे, आता आलेली सध्या. बघा ज्यावेळेस आपण यावर क्लिक करतोय तर त्यावेळेस या साईडला तुम्हाला खूप साऱ्या अनेक अशा टॅब दिसत आहेत. अर्थात याला आपण वन बाय वन बघूया की नेमकं काय काय दिलेलं आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर त्यामुळे स्किप करू नका. जर समजा तुम्हाला ॲडमिशन करायची असेल MBBS, BMS, BDS, BHMS साठी थोडा महत्त्वाचा आहे. बघा जर समजा आपण 1 नंबरला बघितलं तर यांचं हे प्रॉस्पेक्ट आहे. जर याला आपण डाउनलोड केलं तर बघूया की नेमकं काय काय बघायला मिळेल आपल्याला. डाउनलोड केल्याच्या नंतर बघा 2024 यावर्षीचं प्रॉस्पेक्टस आणि यामध्ये काय काय दिलेलं दिसतं. तर सुरुवातीला तर कंटेंटमध्ये तुम्हाला नंबर 1 लाच ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे तर ते सबमिशन कधीपर्यंत करायचं आहे, कधीपासून सुरू होणार तर 27/3/2024 पासून हे सुरू होणार. आज मी व्हिडिओ बनवतोय 27 तारखेला, म्हणजे आजपासून हे सुरू झालेलं आहे. आता नंबर 2 की जे आहे की 17/4/2024 ही लास्ट डेट आहे ॲप्लिकेशनची. जर समजा आपल्याला याचं ॲप्लिकेशन आपण केलं तर नेमकी कोणकोणत्या कोर्सला ॲडमिशन घेता येईल तर ते सुद्धा याच PDF मध्ये आपल्याला बघायला मिळेल. बघा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कॅन्डिडेट जे पण अप्लाय करतील तर त्यांना इंजिनिअरिंग, त्यानंतर ॲग्रिकल्चर, B फार्म, MBBS, BDS, BMS, आयुर्वेदा हे BHMS, त्यानंतर सिद्धा, युनानी हे सर्व जे कोर्सेस आहे या सर्व कोर्सेससाठी फक्त एका फॉर्मनं समोर काउन्सिलिंग करता येईल. आफ्टर नीट रिझल्ट तुम्हाला फक्त काउन्सिलिंग करण्यासाठी एक नंबर टाकावा लागेल की जो तुमचा आत्ता जनरेट होईल. ओके, तर त्यामुळं जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर नक्कीच तुम्ही याचा सध्या विचार करू शकता. बघा 2nd नंबरला काय दिलेलं आहे तर नोटिफिकेशन आहेत आणि गव्हर्नमेंट ऑर्डर आहे. तर याला सुद्धा डाउनलोड करून बघूया की नेमकं काय येतं. थोडा नेटवर्क इश्यू आहे तर त्यामुळं याला परत एकदा आपण कनेक्ट करू आणि परत एकदा हे डाउनलोड करून बघूया की नेमकं काय येतं आहे. ठीक आहे, बघूया. आता नोटिफिकेशनवर ज्यावेळेस आपण क्लिक केलं तर त्यावेळेस या ठिकाणी याला झूम केल्याच्या नंतर नोटिफिकेशन ही टॅब दिसते. याला क्लिक करूया. ज्यावेळेस आपण यावर क्लिक करतोय तर त्यावेळेस हे सुद्धा 2024चं आहे आणि यामध्ये कोर्सेसचं नाव दिलेलं आहे. बघा कोर्समध्ये सुरुवातीला मेडिकल कोर्स आहे आणि मेडिकल कोर्सेसमध्ये जवळपास 6 कोर्सेस या एका रजिस्ट्रेशनवर तुम्ही त्या ठिकाणी काउन्सिलिंगमध्ये घेऊ शकता. आणि मेडिकल अलाइड कोर्सेस सुद्धा आहे आणि यानंतर इंजिनिअरिंग कोर्सेस सुद्धा आहे. तर हे सगळे कोर्सेस तुमचे या एका रजिस्ट्रेशनवर सध्या उपलब्ध आहेत. तुम्ही नक्कीच याचा विचार करू शकता. आता यानंतर हाऊ टू अप्लाय या ठिकाणी ही टॅब दिसते. बघा जर यावर आपण क्लिक केलं तर तुम्हाला एक प्रॉस्पेक्टस परत डाउनलोड करायला मिळेल, एक PDF मिळेल की या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नेमकं कसं द्यायचं आहे. आता ॲप्लिकेशन देत असताना आपण एक जर विचार केला, याला जर आपण स्क्रोल करत घेतलं तर सर्वात शेवटी तुम्हाला या ठिकाणी बघा इफ यू आर न्यू युजर, बघा मी यावर फोकस करतोय. ठीक आहे ना. जर तुम्ही सुरुवातीलाच जर या वेबसाईटवर व्हिजिट करत असाल तर यावर क्लिक करा रजिस्टर्ड हिअरवर. पण तुम्ही जर का रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं असेल तर कॅन्डिडेट लॉग इनवर क्लिक करा. आपण रजिस्टर्ड हिअर तर यावर क्लिक करूया. ओके, या ठिकाणी मी क्लिक करतोय. आता या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर काय मिळेल तर बघा आपल्याला एक ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार रजिस्ट्रेशनसाठी. पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशनची, नंतर आहे फिल ॲप्लिकेशनची, नंतर आहे पे ॲप्लिकेशन फीची, नंतर अपलोड इमेजेस अँड सर्टिफिकेट, नंतर प्रिंट जी आपल्याला फॉर्म प्रिंट काढून मिळते तर ती आपल्याला आपल्या फाईलला ठेवावी लागते, कारण नंतर आफ्टर नीट रिझल्ट आपण यांची काउन्सिलिंग करणार आहोत. आता या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत तर त्या आपण रीड केलेल्या आहे. तर त्यामुळे यावर टिक करूया. 1, 2, त्यानंतर तिसरी कंडिशन 4, 5, 6
आता या टोटल 6 कंडिशन आहे आणि यानंतर प्रोसीड टू रजिस्ट्रेशन ही एक टॅब तुम्हाला दिसते, यावर क्लिक करा. ज्यावेळेस आपण क्लिक करणार तर त्यावेळेस आपल्यासमोर यांच्या काउन्सिलिंगचा फॉर्म ओपन होईल केरळच्या. MBBS करायचं आहे, BDS करायचं आहे, BMS करायचं आहे, तुम्ही हा फॉर्म भरू शकता. इंजिनिअरिंगसाठी सुद्धा चालतो, BSc नर्सिंगसाठी सुद्धा चालतो. आता हा फॉर्म नेमका कसा भरायचा आहे, थोडी लेंदी प्रोसेस आहे, पण जर समजा तुम्हाला आवश्यकता असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही हा फॉर्म भरताय का, तुम्हाला काही अडचण येते का, नक्की कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. आणि जर जिजाऊ अकॅडमीचं पेड काउन्सिलिंग करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला पूर्ण हेल्प होईल. महाराष्ट्र पेड काउन्सिलिंग सध्या आमची सुरू आहे. डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक आहे, नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्याल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.